आज आपण बनवणार आहोत चिंचाची कढी। त्यासाठी घेतलेली आहे मी इथं चिंच आणि आता हे चिंच आपण धुवून घेऊया। हे पाणी काढून घेऊ। आता हे पाणी काढून झालेलं आहे आणि यात आपण आता गरम पाणी करून टाकूया। आणि हे 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे। आणि झालेले आहे आपले 15 मिनिटं आणि हे चिंच छान भिजलेलं आहे आणि हे छान हाताने मॅश करून आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे। अशी एक चाळणी घ्या तुम्ही आणि त्या चाळणीमध्ये चाळून घ्या। हे पहा मी चाळून घेतलेलं आहे। हे बाजूला ठेवून फोडणीची तयारी करू। आता इथे मी तेल घेतलेले आहे गरम करायला। आता हे तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे मोहरी, उडद डाळ आणि जिरे। आणि हे छान तडतडल्यानंतर यात टाकणार आहे हिरवी मिरची। पहा गॅसचा फ्लेम लो ठेवा लागते आपल्याला, माझ्या लक्षात नव्हतं। आणि आता टाकणार आहे मी इथे लाल मिरची आणि इथे घेणार आहे मी लसूण आणि जिऱ्याचा ठेचा। हे पेस्ट करून घेतलेलं नाही आहे मी। आणि इथे टाकणार आहे कढीपत्ता। आता आपलं हे चिंचेचं पाणी आहे। हे पाणी आपल्याला तिखट, मीठ आणि हळदमध्ये थोडं टाकून मिक्स करून घेऊ आणि नंतर तडक्यामध्ये सोडणार आहोत आपण। आता किती छान सुगंध येऊन राहिलेला आहे। छान फिरवून घेऊया आपण आता। आणि 1 ते 2 मिनिटांसाठी आपण याला शिजू देणार आहोत। आता हे आपला तडका छान शिजलेला आहे आणि आता हे तडका उतरवून घेतलेला आहे मी। आणि हे चिंचेच्या पाण्याचा पातेला आता मी गॅसवर ठेवलेला आहे। हे तडका इथं टाकून राहिलेली आहे मी। आता हे छान 2 ते 3 उकळी येतले मी शिजवून घेणार आहे। हे झाकण लावून शिजवून घेणार आहे मी। छान उकळी आलेली आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायचा असेल तर तुम्ही साखर किंवा गूळ टाकू शकता। रेडी झालेलं आहे आपलं चिंचाची कढी। धन्यवाद फ्रेंड्स।